मी सध्या पुणे जिल्ह्यातील थेऊर गावातील जी रुके वस्ती आहे या वस्तीवर आहे आणि काल रात्री जो मुसळधार पाऊस या ठिकाणी अतिवृष्टी सदृश जो पाऊस झालेला आहे त्याच्यानंतर या रुके वस्तीवरील जवळपास 30 ते 40 घरांमध्ये पाणी शिरून नागरिकांचं नुकसान झालेलं आहे। इथं आपण ज्यावेळी या नागरिकांशी बोलतोय त्यावेळी ते सांगतायत की जीवनावश्यक वस्तू असतील किंवा कागदपत्र असतील, धान्य असेल, अगदी काही नागरिकांच्या जनावरं देखील यामध्ये दगावलेली आहेत। प्रशासनाकडून काही प्रमाणात मदत केली जाते, मात्र सरकारकडून या सगळ्या गोष्टींचा पंचनामा करून यांना मदत मिळावी अशी मागणी या ठिकाणी नागरिकांकडून करण्यात येते। पोलिसांकडून देखील या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मदत होत असल्याचं सांगितलं जातंय। सगळे जे नागरिकांच्या घरामध्ये पाणी शिरलं होतं ते सगळे नागरिक इथं शेजारी जी छोटीशी शाळा आहे या शाळेमध्ये स्थलांतरित करण्यात आलेले आहेत आणि आपण पाहतोय की या ठिकाणी ते जेवण करतायत। खरं तर अर्ध्या रात्री हा सगळा प्रसंग घडल्यानंतर अनेक नागरिकांच्या ही जी घटना आहे ती जीवावरून बेतलेली आहे, कारण की शेळ्या वाहून गेलेल्या आहेत, अख्खे संसार या नागरिकांचे पाण्यात बुडालेत। खरं तर आपला संसार डोळ्यापुढे सगळा वाहून जाताना आणि भिजताना या सगळ्या लोकांनी पाहिलेला आहे आणि प्रशासनाकडून या सर्वांना लवकरात लवकर पंचनामे करून होईल तेवढी मदत करणं गरजेचं आहे। खरं तर या सगळ्या माऊली ज्या आहेत त्या समोर आपल्या जेवतायत, मात्र त्यांच्या डोळ्यातील दुःख जे आपण पाहतोय ते सहन न होण्यासारखं दुःख आहे, कारण की डोळ्यासमोर अख्खा संसार यांचा भिजलाय, कुणाचा वाहून गेलाय, कुणाच्या गायी वाहून गेल्यात, शेळ्या वाहून गेल्यात आणि अशा बिकट परिस्थितीमध्ये रात्री ही सगळी बिकट प्रसंग या सर्वांवर कोसळलेला आहे। माझ्यासोबत आजी आहेत। आजी, नाव काय तुमचं? मंदा। काय रात्री किती वाजता पाऊस जास्त पडला, कसं काय पाणी शिरलं? 12-1 वाजता जास्त पाऊस झाला, कुणाचं काय राहिलं नाही, आम्हाला अन्न पाणी खायला राहिलं नाही, अंगाला वस्त्र राहिलं नाही का काय नाही। आम्ही काय करायचं या दिवा पाटलीच्या भिंतीमुळे एवढा आम्हाला त्रास आहे, दुसरा काही नाही। त्याच्या अगोदर कधी नव्हतं शिरलं पाणी? नव्हतं। आता 20 वर्ष झालं आम्ही इथं राहतो, आमच्या घराने पाणी नाही आलं, आणखीन कधी आम्हाला एवढा त्रास झाला नाही, काय नाही। ह्या भिंतीमुळे आम्हाला एवढा त्रास आहे। काय काय भिजले मग? शेळ्या वगैरे काय जनावर? आमच्या म्हशी मेल्या, शेळ्या गेल्या, सारा संसार वाहून गेला। आमचं थोडंफार पैसे होतं ती आमच्या गळ्यातले डागडूग आमचं काही राहिलेलं नाही। आम्ही काय करायचं आता? कागदपत्र भिजली, डागडूग पण वाहून गेलं सगळं? काय नाही राहिलं आम्हाला, आमचा जीव वाचवायचा पडला, आम्ही ती कवा बघत बसायचं। मग रात्री इथं किती वाजता आणलं तुम्हाला? काय रात्री आमच्या पोरांनी गाववाल्याने आम्हाला समजेने मदत करून बाहेर काढले। कपडे लत्ता सगळं भिजलं? सगळं भिजलं आमचं, काय भिजलं बी सगळं गेलंय, आमचं काही राहिलेलं नाही। आम्हाला शेजाऱ्या पाजाऱ्यांनी दिलंय, सकाळी आम्ही आंघोळ्या केल्यात ना, अजून नाही केल्या कुणी, तशीच येतं पारुशी, काही केलेलं नाही आम्ही। आता हे काही आणलंय कुणी गाववाल्याने ते आम्ही खातोय आता थोडं थोडं, नाही तर काही राहिलं नाही आमच्या घरात आता पण खायला काही। इथं जे सगळे आहेत ते रुकी वस्तीवलेच ते सगळे आहेत काय? ताई, तुमचं घरात किती पाणी शिरलं होतं? काय पूर्णच गेले, सगळं भिजून गेले, सगळं वाहूनच गेले, अख्खा घरातला परमांच्या वाहून गेला, कपड्या सकट सगळ्या सकट वाहून गेलाय, सगळं पोहतच होती माणसं सगळी। आमची म्हातारी इथून इतक्या पासून काढली पाण्यातून, पोरांनी सगळे सहकार्य केलंय, काय सगळं वाहून गेलंय, सगळं काहीच राहिलं नाही। काय घरचे आहेत का सगळे व्यवस्थित? आहेत, वाचिलंय सगळ्यांनी, पळपळ सगळं पोरांनी, यांनी पोहता येते, कोणाला कोणी वडून काढलं, कोणी रशाने काढलं, कशाने काढले, काय सगळं गेले वाहून, घरातलं काहीच राहिलं नाही, कपडा राहिला नाही, काही नाही, काही नाही। अख्खा संसार डोळे पुढे गेला गेल्यात तेव्हा का इकडे बघा, अजून दिवाळी पाटलीच्या त्या केळीमध्ये बघा, अजून तुम्हाला तिथे दिसतंय सगळी भांडी कोंडी गेलेली, कोणाच्या पाट्या गेल्यात, कोणाच्या बादल्या गेल्यात, कोणाच्या डबं गेल्यात, अख्खा संसार डोळे पुढे वाहून गेला। जाऊन बघा पुढे, तेव्हा तिथे पुढे जावा तुम्हाला दिसतंय परपांच्या सगळ्याचा। आमचं तर काय सगळं राहणार, ज्वारी बिवारी अख्खी भिजली, खायला महाग आहे आता सध्या। सकाळ धरून चहा नव्हता, आता पेलो इथं, सकाळी आणल्यावर नाश्ता सगळं वाहून गेलं बघा, काही राहिलेलं नाही, सगळं वाहून गेले। पाहतोय की जे थेऊर गाव आहे त्या थेऊर गावामध्ये एक गावाच्या शेजारी वस्ती आहे, रुके वस्ती नावाची। पाणी सगळ्या या नागरिकांच्या घरामध्ये शिरला आणि डोळ्यापुढे यांचे सगळ्यांचे संसार वाहून गेलेले आहेत। प्रशासनाकडून मदत मिळणं गरजेचं आहे। खरं तर आपण पाहतोय की जेवतायत, मात्र सगळ्यांच्या पात्रात आपण पाहतोय की जेवण शिल्लक आहे, जेवण देखील लोकांना या ठिकाणी जात नाहीये, कारण की आता पुढचं आयुष्य कसं, पुढचा संसार कसा, हा सगळ्यांचा विचार आहे। ताई, नाव काय तुमचं? मगाच्यापासून तुमच्या डोळ्यातनं पाणी येते, नक्की काय कारण? घरच राहिलं नाही सर, सगळं पत्रे फाटून सगळं वाहून गेलंय, कपडे दुसऱ्याचे काहीच नाही। आम्ही रातभर पत्र्यावर, मुलगी एक छोटी मुलगा आहे, कुठे ते गावात नेले पाहुण्यांनी।
काढून नेल, घाबरली ना ती, मग तिला गावात नेलंय, मग तिला दवाखान्यात ते ने म्हणलं. आता आम्ही काय करणार, काहीच म्हणजे काय राहिलंच नाही, काहीच नाही. सगळं तुम्ही जाऊन चौकशी तिथं सगळी करा, काहीच राहिलं नाही आमचं. ह्या बाईने तर रात्री दळून आणलेलं आका पाण्यात धान्य वगैरे कागदपत्र हे ते सगळं जाग्यांचे कागदपत्र सध्या वाहून गेले आमचे तर. नक्कीच आपण पाहतोय की या सगळ्या महिला एका बाजूला जेवतायत आणि पुरुष वर्ग जो आहे तो दुसऱ्या बाजूला जेवतायत. कधीच अशी परिस्थिती ते म्हणतायत की आलेली नव्हती, पहिल्यांदा पूर आला त्यांच्या इकडे आणि काहीतरी भिंत बांधली गेली आणि त्या भिंतीमुळे सगळं पाणी जे आहे ते त्यांच्या घरांमध्ये शिरल्याचं सांगतात. आणि मध्यरात्री या सगळ्या नागरिकांचं स्थलांतरण जे आहे ते एका छोटीशी ही शाळा आहे या शाळेमध्ये केलं गेलंय. नेमकं काय कारण आहे आपण जाणून घेणार आहोत. नेमकं काय कशामुळे तुमच्या इकडे किती वाजता पाणी शिरलं दादा? 12, 12:30, 1च्या दरम्यान पाणी शिरलं घरामध्ये. किती पाणी होतं काय? जवळजवळ डोक्याच्या वरती पाणी होतं. हा, जर भिंत नसती पडली तर आमचा जीव गेला असता. भिंत पडली त्याच्यामुळे पाणी. एक बाबा आहेत माझ्यासोबत, तुमच्याकडेच येणार आहे मी. त्याचं कारण असं आहे की रुके वस्ती याच्या अगोदर कधी पाणी आलं होतं का बाबा? याच्या आधी आलतं पण थोडं आलतं, त्या टायमाला काय एवढे नुकसान नव्हती. पण आता आहे ना, काल 3 वाजल्यापासून पाऊस चालू आहे. काय तर रात्री 12 वाजता पाणी आलं. काम करून येऊन लोक झोपली. जे खटा समजा जे खट टाकलेलं आहे, खटावर जे पाणी अंगाला पाणी लागलं, गार लागलं म्हणून उठलो, तर उठून ट्रॅक्टरच्या सीटावर बसलो तर 10 मिनिटात ट्रॅक्टरच्या सीटाला पाणी लागले. पुन्हा त्याच्यावर वर ट्रॅक्टरच्या माठगाडावर बसलो, ट्रॅक्टरच्या माठगाडावर बसलो, पाण्याची लेवल झाली माठगाडापर्यंत. तिथून मोर 2 वाजल्यापासून 3 वाजेपर्यंत 3:30 वाजेपर्यंत वर ट्रॅक्टरच्या टपावर होतो. ही लोक काय नरकेला पार लहान मुळं घेऊन बळबळ बाहेर निघल्यात. गावातली लोक आली, मग त्यांनी ती काढू लागली. कारण काय एवढं पाणी येण्याचं कारण काय? पाऊस जास्त झाला की पाऊस जास्त झाला, भीत आडावली. त्या भीतीचं ते नेमकं काय प्रकरण आहे? भीतीमुळे पाणी थोपा गेला ते महाग लावून पाणी सगळं साचलं ना. त्याच्यामुळे नुकसान झाले ना सगळ्यांची. कुणाची जनावर मर, कुणाच्या शेळ्या मर, कुणाच्या कोंबड्या मर, कुणाचे लेकर पाण्यातून बळच बाहेर काढा. रातभर पाण्यात आहेत लोक. इथं शाळेत किती वाजता आणलं बाबा तुम्हाला? काय शाळेत आणलंय सकाळी 5:05ला. ते बे पाणी भीत पडली म्हणून पाणी कमी झालं. तर असं लोकांचं म्हणणं आहे की कुठं युवराज काकडेंनी भीत पाडली म्हणून. भीत पाडायचं कारण ते का रातच्या 2 वाजता इथं आलेत का? ते हे पाण्यामुळे भीत पडली. पाण्याचा थोपा पार लोकांच्या डोक्याच्या वर पाणी गेलं. नक्कीच आपण पाहतोय की हे जे पाणी आहे ते नागरिकांच्या घरात शिरलेलं आहे आणि अख्खे संसार डोळ्यापुढे या नागरिकांचे वाहून गेलेले आहेत. प्रशासनाने लवकरात लवकर याचे पंचनामा करावा आणि लवकरात लवकर होईल तेवढी मदत करावी अशी मागणी सगळी या नागरिकांकडून केली जाते. पाहावं लागेल की प्रशासनाकडून कशा प्रकारे या सगळ्या पुराच्या पाण्याची आणि घरात शिरलेल्या पाण्याची दखल घेतली जाते आणि कधीपर्यंत या 30-40 कुटुंबांना मदत मिळते हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. कॅमेरा पर्सन अभिजित पिसेसह अजिंक्य धायगुडे, TV9 मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.